जय हिंद मित्रांनो. परळी नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 6 मधून मी अपक्ष उमेदवार पद्मराज बळवंत गुट्टे. मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एवढंच की प्रत्येकाला एक अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला जातो की राजकारणामध्ये आता पैशाशिवाय काही राहिलं नाही, पैशाचंच राजकारण होतं, पैसे वाटल्याशिवाय कोणी राजकारण निवडणूक लढू शकत नाही. पण हे अजिबात याला तीळ मात्रही माझ्या मनामध्ये कसल्याच प्रकारे वाव नाही. कारण ज्या माणसांना राजकारणामध्ये येऊन सामाजिक कार्य करायचं आहे तर त्यांच्यासाठी पैसा हा काहीच महत्त्वाचा नाही. ज्यांना राजकारणामध्ये धंदा पाहून राजकारण हा धंदा करून स्वतःची घरे भरायची आहेत त्यांच्यासाठी मात्र त्यांना खर्च किती लागेल हे सांगू शकत नाही. मित्रांनो, आज निवडणुकीदरम्यान जो उमेदवाराचा खर्च झाला तर तो खर्च निवडणूक अधिकारी यांना सादर करायचा होता. तर मित्रांनो, हा खर्च मी आज सादर केला आहे. हा खर्च माझा एकूण निवडणुकीच्या नामांकन पत्र भरण्यापासून म्हणजे 14/11/2025 ते प्रचार होता 1/12/2025 पर्यंत, आणि तोपर्यंतचा माझा जो खर्च झाला मित्रांनो तो एकूण झाला आहे फक्त 12,524 रुपये. म्हणजे आपण यावरून ठरवू शकता की नगरसेवक पदाला उभा राहिलेला उमेदवार हा किती कमी खर्चामध्ये निवडणूक लढू शकतो. आणि ज्याला समाजसेवा करायची आहे, सामाजिक कार्य करायचं आहे, तो पैशाला महत्त्व देत नाही. तो फक्त प्रत्येक नागरिकाशी कसा जोडला जाईल आणि स्वतः त्याच्या कसं कामाला येईल तिथपर्यंत तो जाण्याचा, रसा तळाला जाण्याचा प्रयत्न करतो. यावरूनच निवडणूक आयोगाची एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली मित्रांनो, की ज्या प्रकारे नगरसेवक पदासाठी उमेदवाराला खर्चाची मर्यादा जी 3,50,000 रुपये केली होती निवडणूक आयोगाने, तर ही फार म्हणजे भ्रष्टाचाराला सुरुवातच इथून होते. त्याचं एक उदाहरण सांगतो मित्रांनो. जेव्हा मी हा खर्च लिहिण्यासाठी बसलो तर त्यावेळेस माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला की पप्पा, आपला जर खर्च 12,000-13,000 रुपये झाला असेल तर आपण इतरांचा 50,000 रुपये पकडूया, 70,000 रुपये पकडूया, तर मग समजा जे राहिलेले 3,00,000 रुपये आहेत तर हे 3,00,000 रुपये लोकांना पैसे वाटण्यामध्ये जातात, 200-300 मतं 1,000 रुपयाप्रमाणे विकत घेतात, तर मग हे सुद्धा त्यांना त्या खर्चामध्ये लिहावं लागतं का? तर प्रश्न अगदी साधा आणि सोपा सरळ आहे मित्रांनो, की जर 9वीच्या मुलीला या सर्व गोष्टी लक्षात येत असतील तर मग निवडणूक आयोग, सत्ताधारी, जे कायदे बनवणारे आहेत यांनी खर्चाची मर्यादा 3,50,000 ही साध्या नगरसेवकासाठी का करावी? कारण त्याला प्रचारासाठी पैसे खर्चायची गरजच नाही. माझ्यामध्ये तर मी म्हणेल त्याला खूप झालं, ठीक आहे, 50,000 70,000 ठीक आहे बाबा, लाखापर्यंत करा, परंतु 3.5 लाखापर्यंत 300 मतं तो तिथंच विकत घेतो 1,000 रुपये मताप्रमाणे. आणि मग भ्रष्टाचाराला सुरुवातच या देशामध्ये बदल होऊ द्यायचा नाही. हे जर अधिकाऱ्यांनी, निवडणूक आयोगानं, सत्ताधाऱ्यांनी जे कायदे तसेच संसदेमध्ये, विधानसभेमध्ये तयार करतात, यांनाच देशामध्ये बदल आणि परिवर्तन का नकोय? कारण हा समाज, हा नागरिक जर जागरूक झाला आणि चांगले माणसं जर राजकारणात येऊ लागले, कमी खर्चामध्ये निवडणूक लढू लागले आणि जनतेला एक जनजागृती करून निवडणुकीमध्ये पैसा घेणं हे चुकीचं आहे आणि आपण गुलामगिरीकडे जात आहोत हे जर कळू लागलं तर यांना परदेशामध्ये मालमत्ता विकत घेता येणार नाहीत, सत्ताधाऱ्यांना त्यांची हुकुमशाही गाजवता येणार नाही, अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांना दाबता येणार नाही. मग थोडंसं एक विचार करा, कुठल्याही व्यक्तीला राजकारणात न येऊ देण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला त्याच्यापासून दूर ठेवायचं आणि आपल्या आवाक्यात राजकारण नाही हे दाखवायचं. तर राजकारण, स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला राजकारणामध्ये पैसा लागत नसतो. त्यानं फक्त मन साफ ठेवून
आणि नियत साफ ठेवून सामाजिक कार्यामध्ये तळमळीने कार्य करायचं असतं. त्यासाठी त्याला कुठल्याही पैशाची किंवा कोणाला आमिष दाखवण्याची गरज नसते. हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझे विचार हे समोरच्या तरुणाईपर्यंत जितके पाठवता येतील तितके पाठवण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय भारत.